In this last lecture, we will try to understand the concept of firewalls. All previous security measures cannot prevent Eve from sending a harmful message to a system. Eve म्हणजे काय आहे? Eve हा कम्प्युटर आहे की जो सेंडर आणि रिसिव्हरच्या मध्ये उपस्थित आहे आणि तो मेसेजला करप्ट करण्याचा प्रयत्न करतो. To control access to a system, we need firewalls. A firewall is a device installed between the internal network of an organization and rest of the internet. It is designed to forward some packets and filter that is not to forward others. So this is introduction of firewall. We will discuss two types of firewalls, packet filter firewall and proxy firewall. आता हा फायरवॉलचा कन्सेप्ट डायग्राम आहे. या डायग्राममध्ये आपल्याला दिसतंय की ग्लोबल इंटरनेट आहे आणि इंटरनल नेटवर्क आहे. यांच्यामध्ये बरोबर फायरवॉल आहे. त्यामुळे ग्लोबल इंटरनेटकडनं इनकमिंग इंटरनल नेटवर्ककडे येणारे जे पॅकेट्स आहेत ते फायरवॉलमुळे फिल्टर होऊन आतमध्ये येत आहेत. फॉर एक्झाम्पल, अ फायरवॉल मे फिल्टर ऑल इनकमिंग पॅकेट्स destined for a specific host or a specific server. A firewall can be used to deny access to a specific host or a specific service in the organization. म्हणजे फायरवॉलमुळे आपण चार प्रकारची कामं करू शकतो. एकतर येणाऱ्या पॅकेटपैकी स्पेसिफिक होस्टसाठी असलेले पॅकेट्स आपण फिल्टर करू शकतो किंवा स्पेसिफिक सर्व्हरसाठी असलेले पॅकेट आपण फिल्टर करू शकतो किंवा स्पेसिफिक होस्टची सर्व्हिसेस डिनाय करू शकतो किंवा स्पेसिफिक सर्व्हरची सर्व्हिस आपण डिनाय करू शकतो. अशा चार गोष्टी आपण करू शकतो. So now we'll try to understand packet filter firewall. A firewall can be used as a packet filter. It can forward or blocks packets based on the information in the network layer and transport layer headers, such as source and destination IP addresses, source and destination port addresses, type of protocol like TCP or UDP. A packet filter firewall is a router that uses a filtering table to decide which packets must be discarded, that is not forwarded. This figure 32.23 shows an example of filtering table for this kind of फायरवॉल. आता या डायग्राममध्ये काय काय दिसतं आपल्याला बघा. तर ग्लोबल इंटरनेट डावीकडे आहे, मध्ये राउटर आहे ज्याच्यावर पॅकेट फिल्टर फायरवॉल हा प्रोटोकॉल इन्स्टॉल केलेला आहे आणि उजवीकडे इंटरनल नेटवर्क आहे. त्यामुळे डावीकडनं ग्लोबल इंटरनेटकडनं इंटरनल नेटवर्ककडे येणारे किंवा इंटरनल नेटवर्ककडनं ग्लोबल नेटवर्ककडे जाणारे अशा गोष्टी आपण काही थांबवणार आहोत किंवा फिल्टर आउट करणार आहोत. त्यामध्ये चार मुद्दे आहेत टेबलमध्ये दाखवल्याप्रमाणे. फर्स्ट, इनकमिंग पॅकेट्स फ्रॉम द नेटवर्क 131.34.0.0 आर ब्लॉक्ड. नोट दॅट ॲस्टरिस्क मीन्स एनी. आता बघा, पहिला जो कॉलम आहे तो इंटरफेस आहे. 1 नंबरच्या इंटरफेसला सोर्स आय पी जर 131.34.0.0 असेल तर याच्याकडनं येणारे सगळे पॅकेट्स हे ब्लॉक केले जातील, म्हणजे फिल्टर केले जातील. ते इंटरनल नेटवर्कला जाऊ दिले जाणार नाहीत. याच्याशिवाय उरलेले कुठलेही जे ॲस्टरिस्क साईनने दाखवलेले आहेत ते मात्र इंटरनल नेटवर्ककडे जाऊ शकतात. सेकंड टाईप्स ऑफ पॅकेट्स जे फिल्टर होऊ शकतात ते म्हणजे इनकमिंग पॅकेट्स destined for any internal telnet server that is port 23 are blocked. याचा अर्थ ग्लोबल इंटरनेटवरनं येणारे पॅकेट जे 23 या पोर्टसाठी असतील, 23 हा पोर्ट नंबर जर त्यांच्यात असेल तर ते ब्लॉक केले जातील. 23 हा पोर्ट नंबर टेलनेट सर्व्हिसचा आहे, त्यामुळे टेलनेट सर्व्हर हा थोडक्यात आत्ता ब्लॉक केलेला आहे. Then the third point, incoming packets destined for internal host 194.78.20.8 are blocked. आता जर 1 नंबर पोर्टवरनं इंटरफेसवरनं येणारे पॅकेट हे जर
194.78.20.8 या IP ॲड्रेसने येत असतील, ज्यांचा डेस्टिनेशन ॲड्रेस हा आहे, तर असे सगळे पॅकेट्स ब्लॉक केले जातील. कारण हा IP असलेला जो होस्ट आहे किंवा कम्प्युटर आहे हा केवळ इंटरनल नेटवर्कसाठी वापरण्यात आलेला आहे. त्याच्यावर इंटरनेटकडनं येणारं कुठलंही पॅकेट जाणार नाही. म्हणून जे पॅकेट या IP ॲड्रेससाठी डेस्टिन्ड आहे, म्हणजे तयार झालेले आहेत किंवा ज्यांचा डेस्टिनेशन ॲड्रेस हा आहे, ते पॅकेट इकडे येऊ शकणार नाहीत. आणि चौथा मुद्दा आहे, आउटगोईंग पॅकेट्स डेस्टिन्ड फॉर HTTP सर्व्हर आर ब्लॉक्ड. आता पोर्ट 2 वरनं जाणारे म्हणजे काय, इंटरनल नेटवर्कवरनं बाहेर जाणारे ज्यांचा पोर्ट ॲड्रेस 80 आहे. आता पोर्ट ॲड्रेस 80 कोणाचा असतो, तर तो आहे HTTP सर्व्हर. तो ब्लॉक केला. याचाच अर्थ असा आहे की द ऑर्गनायझेशन डज नॉट वॉन्ट एम्प्लॉईज टू ब्राउज दी इंटरनेट. सो दिस इज वन ऑफ द क्लासिक एक्झाम्पल ऑफ पॅकेट फिल्टर फायरवॉल. अ पॅकेट फिल्टर फायरवॉल फिल्टर्स ॲट द नेटवर्क ऑर ट्रान्सपोर्ट लेअर. आता प्रॉक्सी फायरवॉलची डायग्राम दिलेली आहे, त्याच्याविषयी माहिती घेऊया. The packet filter firewall is based on information available in the network and transport layer. However, sometimes we need to filter a message based on the information available in the message itself, that is at the application layer. As an example, assume that an organization wants to implement the following policies regarding its web pages. असा ॲझ्युम करा की एक ऑर्गनायझेशन आहे आणि त्यांनी कुठले वेब पेजेस अलाउ केले पाहिजे त्याची एक पॉलिसी केली आहे. ओनली दोज इंटरनल युजर्स हू हॅव प्रिव्हियसली एस्टॅब्लिश्ड बिझनेस रिलेशन्स विथ द कंपनी कॅन हॅव ॲक्सेस. कंपनी कोणाला ॲक्सेस देऊ शकेल, केवळ त्यांना ज्यांचे बिझनेस रिलेशन्स ऑलरेडी प्रिव्हियसली एस्टॅब्लिश आहेत. ॲक्सेस टू अदर युजर्स मस्ट बी ब्लॉक्ड. In this case, a packet filter firewall is not feasible because it cannot distinguish between different packets arriving at TCP port 80, that is HTTP. Testing must be done at the application level, that is using URLs. म्हणजे HTTP पोर्ट हा डायरेक्टली ब्लॉक करणं सोयीचं नाही, कारण काही युजरला त्याचा ॲक्सेस दिला पाहिजे, काहींना देता कामा नये. म्हणून ज्या युजरचे URL आपल्याला अपेक्षित आहे त्यांनाच केवळ यायला परवानगी देणं किंवा बिझनेस एस्टॅब्लिश करायला किंवा ॲक्सेस करायला परवानगी देणं आणि बाकीच्यांना ॲक्सेस नाकारणं हे केवळ URL लेवलवर शक्य आहे आणि URL लेवल हे ॲप्लिकेशन लेअरला जातं. सो वन सोल्युशन इज टू इन्स्टॉल प्रॉक्सी कम्प्युटर, समटाइम्स कॉल्ड एन ॲप्लिकेशन गेटवे, which stands between the customer, that is user client computer, and the corporation computer as shown in the figure 32.24. आता या डायग्राममध्ये आपल्याला दिसतंय की ग्लोबल इंटरनेट आहे आणि उजवीकडे इंटरनल नेटवर्कचा HTTP सर्व्हर आहे. आता आपण असं गृहीत धरूया की ग्लोबल इंटरनेटकडनं HTTP सर्व्हरला जे पॅकेट्स येणार आहेत ते सगळेच्या सगळे येता कामा नये. आपल्याला जे अपेक्षित URL आहे तेवढेच आले पाहिजेत. सो वेन द युजर क्लायंट प्रोसेस सेंड्स अ मेसेज, म्हणजे डावीकडनं जेव्हा एखादी प्रोसेस मेसेज सेंड करेल, द प्रॉक्सी फायरवॉल रन्स अ सर्व्हर प्रोसेस टू रिसीव द रिक्वेस्ट. मध्ये जी प्रॉक्सी फायरवॉल दिसती आहे तेच प्रॉक्सी सर्व्हर म्हणून रन होणार आहे. म्हणजे प्रॉक्सी फायरवॉलकडनं सगळे पॅकेट हे HTTP प्रॉक्सी सर्व्हरकडे जातील. आता हा प्रॉक्सी सर्व्हर आहे म्हणजे हा खोटा सर्व्हर आहे, पण त्याच्याकडे सगळे पॅकेट्स जातील. द सर्व्हर ओपन्स द पॅकेट ॲट द ॲप्लिकेशन लेवल, आणि हा सर्व्हर काय करतो, त्या पॅकेटला ट्रान्सपोर्ट लेअरच्याही वर म्हणजे ॲप्लिकेशन लेअरला जाऊन पॅकेटला ओपन करतो, जिथे त्याला URLचा ॲक्सेस मिळतो. अँड फाइंड्स आउट इफ द रिक्वेस्ट इज लेजिटिमेट. जर विनंती ही योग्य असेल तरच ती रिक्वेस्ट पुढे पाठवली जाते. इफ इट इज, द सर्व्हर ॲक्ट्स ॲज अ क्लायंट प्रोसेस. मग हा जो प्रॉक्सी सर्व्हर आहे तो क्लायंट म्हणून काम करतो आणि प्रत्यक्ष मेसेजला रिअल सर्व्हरकडे पाठवतो. द सर्व्हर ॲक्ट्स ॲज अ क्लायंट प्रोसेस अँड सेंड्स द मेसेज टू द रिअल सर्व्हर इन द कॉर्पोरेशन. इफ द रिक्वेस्ट इज नॉट लेजिटिमेट, द मेसेज इज ड्रॉप्ड अँड द एरर मेसेज इज सेंट टू ॲन एक्सटर्नल युजर. जर हा पॅकेट आतल्या सर्व्हरसाठी योग्य नसेल तर एरर मेसेज पुन्हा प्रॉक्सी फायरवॉलला पाठवला जातो
आणि पुन्हा जो सेंडर आहे त्याला एरर मेसेज दिला जातो. इन दिस वे द रिक्वेस्ट ऑफ द एक्सटर्नल युजर्स आर फिल्टर्ड बेस्ड ऑन द कंटेंट्स ॲट द ॲप्लिकेशन लेयर. दिस फिगर शोज proxy firewall implementation. A proxy firewall filters act at the application layer. अशा रीतीने आपला हा शेवटचा मुद्दा पण संपलेला आहे आणि डेटा कम्युनिकेशन अँड नेटवर्किंग हा सिलेबस आपला इथे पूर्ण झालेला आहे. नमस्कार.